शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी माझ्या ह्या चॅनल मध्ये तुम्हाला सांगणार आहे की भोगी सण म्हणजे भोगी सण आलेला आहे। आता आपला वर्षातला हा पहिला सण आहे भोगी म्हणजे संक्रांत। म्हणजे अगोदर भोगी येते, नंतर संक्रांत येते, नंतर किरक्रांत येते म्हणजे कर येतो। तर हा भोगी सणाच्या दिवशी आपल्याला आपले भोग म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे भोग आहे, कष्ट आहे, दुःख आहे, त्याचा नाश होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता उपाय कसा करावा? हा उपाय आपल्या पितरांसाठी सुद्धा आहे, कारण की भोगीच्या दिवशी आपल्या पितरांची सेवा जर आपण केली तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। आपल्या घरातली इडा पिडा दुःख दारिद्र्य याचा नाश होत असतो। त्यामुळे भोगी सणाच्या दिवशी 13 तारखेला आपल्याला हा म्हणजे हे उपाय करायचे आहे। आता काय करावं सांगते बघा। त्या दिवशी तुम्हाला सकाळी उठून स्नान वगैरे करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे, कारण की पौष महिना चालू आहे आणि पौष महिना हा सूर्यदेवांच्या आराधनेसाठी खूप महत्वाचा आहे। असं म्हटलं गेलेलं आहे की ह्या महिन्यामध्ये जर आपण सूर्यदेवाला जल अर्पण केलं तर आपल्या मनातली कोणती काय कामना असेल ना ती पूर्ण होत असते। तुमचे अडलेले कामे पूर्ण होतात, तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होत असतात। म्हणून सूर्यदेवाला तुम्ही ह्या दिवशी नाही तुम्हाला महिनाभर जमलं तर तुम्ही भोगीच्या दिवशी आवर्जून सूर्यदेवाला पाणी अर्पण करायचं आहे, म्हणजे अर्घ्य द्यायचं आहे। आता अर्घ्य देताना त्यामध्ये तुम्हाला एक कलश घ्यायचा आहे, त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, तीळ घ्यायची आहे पांढऱ्या कलरची, तीळ घ्यायची, त्यामध्ये फुलं, अक्षदा, हळद, कुंकू, फूल असं अर्पण करून सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे। सूर्यदेवांना अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः किंवा ओम सूर्य ऋण सूर्याय नमः असा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल। अर्घ्य दिल अशा पद्धतीने आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे। दुसरं म्हणजे भोगी सण आहे तर तीळ असते पांढऱ्या कलरची, ती पांढऱ्या कलरची तीळ बारीक वाटायची आणि प्रत्येकाच्या पाण्यामध्ये ती त्याच्याने आंघोळ करायची। याच्याने काय होईल, तुम्हाला जर कोणीची नजरबाजा झालेली असेल किंवा तुमचं अंग दुखत असेल, तुम्हाला सतत आळसपणा येत असेल तर निघून जातो। आणि तीळ ही उष्ण असते, कारण की थंडीचं प्रमाण खूप प्रमाणात आहे, तर तीळ जर आपण त्याच्यात टाकली तर आपलं आरोग्य चांगलं असतं, ऊब आपल्याला मिळते। त्यामुळे तीळ टाकून आंघोळ करणं खूप श्रेष्ठ सांगितलेलं आहे। दुसरं म्हणजे ह्या दिवशी पितरांना मुक्ती मिळण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्याला काय करायचंय, कणकेचा दिवा करायचा आहे। त्या दिवशी तुम्हाला कणकेचा दिवा करायचा आहे। तुम्ही तो दिवा संध्याकाळी किंवा सकाळी दोन्ही टाइम लावू शकता किंवा एक टाइम लावला तरी सुद्धा चालेल। कणकेचा छोटासा दिवा करायचा, दक्षिण दिशेला तोंड होईल अशा पद्धतीने ठेवायचा। त्याच्यामध्ये 2 लवंग टाकायचे आणि काळ्या कलरची तीळ टाकायची। तिळाचं तेल असेल किंवा साधं तेल असेल तरी सुद्धा चालेल। तशा पद्धतीने आपल्याला दिवा लावायचा आहे आणि पितरांचं स्मरण करायचं आहे, पितृ स्तोत्र पठण करायचं आहे। याच्याने तुमचे पितृ तृप्त होतील आणि तुम्हाला भरभरून